नमस्कार. आज पुन्हा एकदा आपल्यासमोर मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडव्यापासून आपल्या हिंदू नववर्षाला सुरुवात होते. आपल्या या हिंदू नववर्षामध्ये चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत असे 12 मराठी महिने आहेत आणि या प्रत्येक महिन्याला धार्मिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय असं वेगवेगळं महत्त्व आहे. आज आपण चैत्र महिन्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत किंवा या चैत्र मासातील काही रूढी, काही परंपरा, काही सण, काही उत्सव याविषयी थोडंसं बोलणार आहोत. चैत्र महिना म्हणजे रखरखत्या या उन्हामध्ये झाडांना आलेल्या नवीन पालवीचा मनाला आनंद देणाऱ्या अशा बहराची आणि वसंत ऋतूची चाहूल म्हणजे चैत्र महिना. या चैत्र महिन्यामध्ये चैत्र गौर नावाचा उत्सव या चैत्र महिन्यामध्ये साजरा केला जातो. चैत्र नवरात्र हा सुद्धा उत्सव या चैत्र मासामध्ये साजरा केला जातो. त्याचप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचाही रामनवमीचा उत्सव याच चैत्र महिन्यामध्ये साजरा केला जातो. त्याचप्रमाणे उत्तम भक्त किंवा भक्ती कशी असावी याचं उत्तम उदाहरण असे हनुमान यांचा सुद्धा हनुमान जयंतीचा जो उत्सव आहे हा सुद्धा या चैत्र महिन्यामध्ये साजरा केला जातो. आपल्या या चैत्र मासामध्ये लाडक्या माहेरवाशिणीचं चैत्र गौर या रूपानं प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णेच्या स्वरूपामध्ये छोट्याशा लाकडी पाळण्यामध्ये पूजा करून या चैत्र गौरीचं स्वागत केलं जातं. संपूर्ण महाराष्ट्र आणि कोकण भाग आपण जर पाहिला तर आपल्याला हे चैत्र गौरीचा हा जो उत्सव आहे हा या चैत्र महिन्यामध्ये साजरा करताना आपल्याला बघायला मिळतो. पूजा, नैवेद्य आणि सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू केलं जातं आणि विशेष करून या चैत्र गौरीच्या स्वागतासाठी आपल्या घरासमोरील जे अंगण आहे ते शेणानं सारवून विशिष्ट अशा प्रकारची कलात्मक, धार्मिक, प्रतिकात्मक अशा प्रकारची रांगोळी काढली जाते. तिला चैत्रांगण असं म्हणतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेपर्यंत अशा प्रकारचा हा चैत्रांगण हा जो उत्सव आहे किंवा ही जी रांगोळी काढण्याची परंपरा आहे ती या दिवसामध्ये केली जाते. या रांगोळीमध्ये सर्वसाधारणपणे 51 ते 64 प्रतिकात्मक अशा प्रकारची ही रांगोळी या ठिकाणी काढली जाते. या म्हणजे अशा प्रकारच्या या प्रतीकांचा उपयोग या रांगोळी काढताना विशेष करून केला जातो. या चैत्रांगणामध्ये मखरामध्ये 2 गौरी पाटावर बसवलेल्या काढल्या जातात. उन्हाळ्यामध्ये
शीतलता असावी म्हणून पंखेसुद्धा या रांगोळीमध्ये काढले जातात. रात्रंदिवस आपली जी वास्तू आहे किंवा आपलं जे घर आहे हे संपूर्ण प्रकाशानं उजळून निघण्यासाठी चंद्र आणि सूर्य अशी सुद्धा यांची रांगोळी या चैत्रांगणामध्ये काढली जाते. विष्णूला प्रिय असा शंख, चक्र आणि गदा या आयुधांची सुद्धा रांगोळी या चैत्रांगणामध्ये काढली जाते. यशाचं प्रतीक किंवा विजयाचं प्रतीक असं म्हणून ध्वजाचं प्रतीक या रांगोळीमध्ये असतं. तुळशीपासून ऑक्सिजन आपल्याला सतत मिळत असल्यामुळे आरोग्याचं प्रतीक असं म्हणून तुळशी वृंदावनाचं चित्र या चैत्रांगणामध्ये काढलं जातं. सदैव वर्षभर आपल्याला सुख देणारा आणि सर्व दुःखांचं हरण करणारा असा जो गणपती, या गणपतीचंही चित्र या चित्रांगणामध्ये काढलं जातं. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवश्यक अशी वेगवेगळ्या प्रकारची जी विद्या, त्या विद्येची देवता म्हणून सरस्वतीचं सुद्धा चित्र या चैत्रांगणामध्ये काढलं जातं. 33 कोटी देवतांचा वास असणारी अशी जी गोमाता किंवा गाय, या गायीचं प्रतीक म्हणून गोपद्म या चैत्रांगणामध्ये काढलं जातं. आपल्या घरामध्ये विपुल दूध दुभतं असावं आणि गोधन वाढीला लागावं म्हणून गाय आणि वासरू यांचंही चित्र या चैत्रांगणामध्ये काढलेलं आपल्याला बघायला मिळतं. संपूर्ण संसारामध्ये, आपल्या जीवनामध्ये कोमलता असावी म्हणून कमळाचं चित्र या चैत्रांगणामध्ये काढलं जातं. आपली जी वेगवेगळी दैवता आहेत त्यामधलं शंकर ही जी देवता आहे त्या देवतेचा प्रिय असा डमरू या चैत्रांगणामध्ये काढला जातो. कफ, वात आणि पित्त अशा प्रकारचे जे काही त्रिदोष आहेत हे त्रिदोष शमन करणारा असा हा त्रिशूल हा सुद्धा या चैत्रांगणामध्ये काढला जातो. लक्ष्मीच्या स्वागतासाठी लक्ष्मीचा वरदहस्त सदैव आपल्यावर असावा यासाठी 2 पावलं लक्ष्मीची 2 पावलं या चैत्रांगणामध्ये काढली जातात. आपल्या सगळ्या वास्तूचं, आपल्या सगळ्या घराचं रक्षण व्हावं यासाठी नागदेवतेचं चित्र या चैत्रांगणामध्ये काढलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे विकार, विशेष करून षडविकार, या षडविकारावर विजय मिळवण्यासाठी कासवाचं चित्र या चैत्रांगणामध्ये काढलं जातं. मांगल्याचं प्रतीक आणि एक शुभचिन्ह आपल्या संस्कृतीमध्ये म्हणून स्वस्तिक हे सुद्धा या चैत्रांगणामध्ये काढलं जातं. आपल्या संपूर्ण जीवनाचा सन्मान करणारा असा कलश आणि श्रीफल याचं सुद्धा चित्र या चैत्रांगणामध्ये काढलं जातं. सदैव आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये सौभाग्याची वृद्धी व्हावी म्हणून हळदी कुंकू, त्यांचे करंडे, मणी, मंगळसूत्र,
फणी, आरसा इत्यादी काही सौभाग्य अलंकार आहेत, त्याचंही चित्र या चैत्रांगणामध्ये काढलं जातं. जीवनामध्ये मधुरता यावी, गोडपणा असावा म्हणून आंबा हे फळसुद्धा या चैत्रांगणामध्ये रेखाटलं जातं. श्रीकृष्णाला प्रिय असं जे मोरपीस आहे, ते मोरपीस आणि प्रेमाचं प्रतीक असं म्हणून बासरी ही सुद्धा त्या चैत्रांगणामध्ये काढली जाते. ब्रह्मदेवाला प्रिय अशा प्रकारचं ब्रह्मकमळ आणि आपल्या ज्ञानामध्ये सदैव वृद्धी व्हावी यासाठी ज्ञानकमळ हे सुद्धा या चैत्रांगणामध्ये काढलेलं आपल्याला बघायला मिळतं. अशी वेगवेगळ्या प्रकारची मी म्हणालो त्याप्रमाणे जवळजवळ 64 प्रतीकं ही या भूमीवरती रांगोळीच्या सहाय्यानं अलंकृत केली जातात. नवीन वर्षामध्ये ज्ञानसंपदा, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी, सुख, शांती, समाधान, सदैव शीतलता, प्रकाशमयता, तेजोमयता आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये लाभो असा एक महत्त्वपूर्ण अर्थ या चैत्रांगणामध्ये सामावलेला आहे. भारत राष्ट्र हे हिंदू राष्ट्र व्हावं असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल तर आपल्या हिंदू संस्कृतीमधील या सगळ्या रूढी, या सगळ्या परंपरा यांचं जतन होणं फार महत्त्वाचं आहे. आणि या दृष्टिकोनातूनच आज चैत्र महिन्याचं महत्त्व सांगताना हा चैत्रांगण अशा प्रकारचा हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. आपणा सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.